नमस्कार, गणेश सपकाळ या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आणि आज मी उभा आहे, तुम्ही बघत असाल ही पपईची शेती आहे आणि या पपईच्या शेतीमध्ये कशा पद्धतीचं उत्पन्न निघतं हे आज आपण पाहणार आहोत। माझ्या गावापासून काही अंतरावर ही शेती आहे आणि ही पपईची शेती 1 एकरावर केलेली आहे। आणि शेतकऱ्याशी मी चौकशी केल्यानंतर या पपईचं उत्पन्न किती निघालं आणि या शेतीला लागणारा खर्च किती होता याचं सगळं मी पूर्ण माहिती तुमच्या समोर सांगणार आहे। तर कुठं जायचं नाहीये, चॅनल पूर्ण बघा आणि पपईची शेती करा। बघा, पपईच्या शेतीमध्ये मी त्या शेतकऱ्याला विचारलं तर किती खर्च आला, तर त्या शेतकऱ्यांनी 35,000 एका एकराला पपईला खर्च लागलेला आहे आतापर्यंत। आणि उत्पन्न त्यांना कमीत कमी आतापर्यंत 1.5 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे। आणि पपईवर अशा पद्धती जर तुम्ही बघितला असाल, पपई आता ही आधुनिक पद्धतीची पपई आहे। या पपईला लागणारं खत आहे, या पपईला लागणारी बिजवाई आहे, बियाणं आहे, फवारणी आहे, अतिशय उत्तम दर्जाची ही पपई आहे। आणि तुम्ही बघत असाल या पपईमध्ये या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न झालेलं आहे। जर तुम्हाला या पपईची माहिती जर पाहिजे असेल किंवा कोणते बियाणं लावले किंवा कोणती फवारणी केली तर संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणारच आहे। आणि लक्षात घ्या, प्रत्येक जमिनीची जे माती असते त्या मातीचं परीक्षण करून या शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली। तुम्ही देखील फळबाग ह्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे पपईचं उत्पन्न भरघोस होतं। भाव जरी कमी असला, आज या शेतकऱ्याला 5 रुपये किलो भाव भेटत आहे, तरी सुद्धा देखील या शेतकऱ्यांनी 1.5 लाखापर्यंत उत्पन्न काढलेलं आहे। अशा पद्धतीचं भाव कमी आहे तर उत्पन्न घेऊ नका असं नाहीये, भाव हा शेतकऱ्याला कधी ना कधी मिळतोच। अशा पद्धतीने हे पपईचे उत्पन्न आहे। जर तुम्ही बघितलं तर 8 महिने हा कालावधी लागलेला आहे आणि आतापासून पपईचं उत्पन्न इथून शेतकऱ्याला चालू झालेलं आहे। तर सरासरी जर बघितलं तर 7 ते 8 रुपये किलो या पपईचा भाव त्या शेतकऱ्याला मिळाला आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर पपई हे पूर्णपणे उंच पर्यंत या पपया झालेल्या आहे। आणि तुम्हाला अशा पद्धतीची शेती जर करायची असेल तर नक्की प्रत्येक शेतकऱ्यांनी, नवतरुण शेतकऱ्यांनी या फळबागा आहे, सीताफळ आहे, वेगवेगळ्या फळबागांमध्ये इंटरेस्ट घेणं खूप गरजेचं आहे। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेअर करा। जय हिंद, वंदे मातरम।